भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय आदि करून सकल संत मांदियाळीच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होऊ। आज या आनंददायी सोहळ्यामध्ये ही प्रवचन रूपी सेवा संपन्न होत असताना उपस्थित माता पिता बंधू भगिनी सर्व मान्यवर मंडळी प्रथमतः तुमच्या सर्वांच्या चरणावर विनय नतमस्तक होतो आणि या प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करतो। सेवा किम निमित्तानं आहे याचं कारण प्रत्येकाला माहिती आहे की आज गेली 12 वर्षापूर्वी आपण जे रोप लावलं ते रोप आज न राहता त्या रोपाचा आज एक वृक्ष तयार झाला आहे। रोप हे छोटं असतं, रोपाला कधीही नष्ट करता येतं, पण एखादा वटवृक्ष जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला मुळासहित नष्ट करता येत नाही। तसं आज हे आपण 12 वर्षापूर्वी लावलेलं रोप इवदेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेदू गेला गगनावरी। 12 वर्षापूर्वी आपल्या या श्रीपाद महिला भजनी मंडळाचं हे लावलेलं आपण रोप आणि त्याचा आज झालेला आविष्कार। तेव्हाचा संघर्ष ज्यांनी भजनामध्ये तेव्हा प्रारंभ सुरुवात केली त्यांना माहिती की परिस्थिती काय असेल, पण आज मात्र ते रोप एका वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे। आनंद या गोष्टीचा आहे, परंपरा तुम्हाला मिळाली कळाली आणि तुम्ही ती टिकवली। काही गोष्टी परंपरेने मिळतात पण त्या टिकवता येत नाही। सद्गुरूंकडून नामही मिळतं माणसाला, पण त्या नामस्मरणाचं जर त्याला अनुष्ठान करता येत नसेल, त्याची साधना करता येत नसेल तर तो सद्गुरूंचा बोध व्यर्थ आहे। मग सद्गुरूंकडून मिळालेला बोध, सद्गुरूंकडून मिळालेला अनुग्रह, सद्गुरूंची मिळालेली दीक्षा, सद्गुरूंकडून मिळालेलं नाम की एकनिष्ठ भावाने एकाग्र होऊन एक मनाने त्याचं वारंवार स्मरण करणं, त्याविषयी साधना निष्ठ राहणं, त्याविषयी विश्वास राहणं ही शिष्याची लक्षणं आहे। मग आज ज्ञानोबराय या ओवीमध्ये आपल्याला सांगतात काय, मज हृदय सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू। या नरदेहाला संसार म्हटलंय शास्त्राय भाषेमध्ये, या नरदेहाला संसार म्हटले। ज्ञानोबराय म्हणतात माझ्या हृदयात सद्गुरूविषयी निष्ठा असल्यामुळे, सद्गुरूंविषयी दृढ विश्वास असल्यामुळे, सद्गुरूंच्या वचनावरती माझा दृढ विश्वास असल्यामुळे सद्गुरूंनी मला या संसार सागरातून काढलं। मज हृदय सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादर विवेकावर। सद्गुरूंनी मला नाम दिलं, सद्गुरूंनी मला बोध दिला आणि त्यामुळे माझा विचार करण्याची जी बुद्धी आहे ना ती शुद्ध आहे, चांगली आहे। कारण की विचार 2 प्रकारचे आहेत, एक सुविचार आणि एक कुविचार। बुद्धी 2 प्रकारची आहे, एक सद्बुद्धी आणि एक कुबुद्धी। मग या बुद्धी 2 आहेत पण त्यांचा मालक मात्र एक आहे। आपण म्हणतो ना मनुराजा एक देह पोरी असे नांदतो त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा। मनुराजा या देहामध्ये एक मन नावाचा राजा आहे आणि त्याला 2 बायका आहेत। त्या 2 बायकांची नाव काय सांगता येईल? त्या मनाच्या 2 बायका आहेत, त्यांची नाव काय? तर त्या मनाच्या पहिल्या बायकोचं नाव आहे सद्बुद्धी आणि दुसऱ्या बायकोचं नाव आहे कुबुद्धी। मन जर सद्बुद्धीचं ऐकत असेल
तर ते भजनाला, कीर्तनाला, प्रवचनाला, सत्संगाला जाणार. आणि मन जर दुसऱ्या बायकोचं ऐकत असेल, म्हणजे कुबुद्धीचं ऐकत असेल, तर ते भजन कीर्तनाला येणार नाही. ते नको तिकडे जाईल, तमाशाला जाईल, नको तिथे जाईल. मग ऐका, या मनाला सद्बुद्धीचं ऐकायचंय का कुबुद्धीचं ऐकायचंय, हे मनावर अवलंबून आहे बरं. मग या मनाचा मालक आपल्याला पाहिजे. आणि मनाचा मालक होण्याकरता आपल्याला प्रत्येकाला हा सद्गुरूंचा अनुग्रह घ्यावा लागेल. जोपर्यंत माणसाला सद्गुरूंचा अनुग्रह होत नाही, तोपर्यंत तो मनावरती राज्य करू शकत नाही. हे लक्षात असू द्या बरं का. सद्गुरूंचा जोपर्यंत आपल्याला अनुग्रह होत नाही, सद्गुरूंचा बोध जोपर्यंत आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपण मनावरती विजय मिळवू शकत नाही. या मनावरती ताबा मिळवण्याकरता आपल्याला सद्गुरू रूपी देवाची आपल्याला भक्ती करावी लागेल. सद्गुरूंचा आपल्याला आश्रय करावा लागेल. सद्गुरूंचा जर आपण आश्रय केला नाही, तर आपल्याला जे सर्वात गोड असं असणारा नामामृत आपल्याला मिळणार नाही. आणि जर आपल्याला नामाची दीक्षा मिळाली नाही, आपल्याला मंत्र मिळाला नाही, तर आपला उद्धार होणार नाही. कारण की नामाने या जीवाचा उद्धार होतो, अन्य इतर साधनांनी नाही. मग आपल्याला करायचं असेल तर आपल्याला अगोदर सद्गुरू करावे लागतील. मग ज्ञानोबा या विश्वाचे ज्ञानी होते, पण तेही म्हणतात एवढी मी मोठी ज्ञानेश्वरी सांगितली किंवा मी एवढं मोठं तत्वज्ञान जगासमोर मांडलं, कोणामुळे? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो श्री गुरु कृपे. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबा यांनी पहा, मंगलाचरण हे ग्रंथाच्या सुरुवातीला करायचं असतं. मग ज्ञानेश्वरी मध्ये पहिल्या अध्यायातच नमन केलंय, म्हणजे भगवंताचं वर्णन केलंय, मंगल केलंय. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. त्यानंतर देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे मंगल ज्ञानोबारायांनी देवाचं केलंय, पण सद्गुरूंचा मंगल मात्र ज्ञानोबारायांनी गीतेच्या, ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायात वारंवार केले. काय? प्रत्येक अध्यायात ज्ञानोबाराय विशेषता देताना, महत्व देताना, मी आज हे बोलतोय माझ्या सद्गुरूंमुळे बोलतोय. आज एवढं काही जे मला सांगता आलं ते सद्गुरूंमुळे सांगता आलं. श्रेय कोणाला? सद्गुरूंना. ऐका, मग सद्गुरू वाचवणे सापडे ना सोय. ऐका, सद्गुरू शिवाय आपल्याला या जीवनाचा मार्ग कळणार नाही. मग कोणताही माणूस असू द्या, त्याला सद्गुरू केल्याशिवाय पर्याय नाही. मग सद्गुरू का करावे? सद्गुरू का करायचे? तर ऐका, आपल्याला जन्म मरणाच्या बंधनातून सोडवण्याकरता एकमेव व्यक्ती म्हणजे कोण? सद्गुरू. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखी हेतू सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडवेना बायको वाचोनी, तेथे कोणी सोडवेना नवऱ्या वाचोनी. असं आहे का? नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात तेथे कोणी सोडवेना एका सद्गुरु वाचोनी. काळापासून जेव्हा काळ तुमच्यावरती झडप घालणार आहे, तेव्हा तुमचे जन्मदाते मायबाप तुम्हाला त्याच्यापासून सोडवू शकत नाही, पण सद्गुरू मात्र त्या काळापासून आपल्याला सोडवू शकतात. एवढं सद्गुरूंचं सामर्थ्य आहे. मग ऐका, सद्गुरूंच्या नावाने आज आत्मीयता कृतज्ञता दिवस म्हणून श्रीपाद महिला भजनी मंडळाच्या वतीने हा वर्धापन दिन सोहळा कृतज्ञता आहे. गुरु बाबा, तुम्ही आम्हाला मंत्र दिला, नाम दिलं, दीक्षा दिली, आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनाचं सोनं झालं. मग सद्गुरू का करायचे? तर सद्गुरूकडे वर्म असतं म्हणून सद्गुरू करायचे बरं का. असे गुरु आपल्या पावला पावला भेटतील, पण सद्गुरू असे कुठेही भेटत नाही. गुरु असे तुम्हाला वाटेवरती भेटतील. गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळा. जो जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त करतो ना, तो सद्गुरू, आणि जो आपलं व्यावहारिक ज्ञान देतो तो गुरु. मग ऐका, सद्गुरूंकडे हे वर्म असतं. सद्गुरूंकडे काय असतं? वर्म असतं.
एकदा प्रवास करत असताना वर्म सद्गुरूंकडे असतं, मग वर्माचा फायदा काय हे तुम्हाला मला सांगायचं, पटवून द्यायचं, लक्ष द्यायचं. एकदा प्रवास करत असताना माझी गाडी बंद पडली. काय झालं? माझी गाडी बंद पडली आणि मग आता आसपास लांबचा दौरा होता, गाडी बंद पडली. मग अगोदर आम्ही गाडीचं बोनट उघडलं, पाहिलं गाडीचं नेमके इंजिनला झाले काय. मग हातोडी घेतली हातामध्ये, इकडे मार तिकडे मार, हे कर हे कर, इंजिनला हात लाव, बॅटरीला हात लाव, सगळं चेक केलं. कोणता पाईप निसटला का, वायर निसटली का, सर्व चेक केलं. इकडे ठोका मार तिकडे ठोका मार, पण गाडी काही चालू होईना. शेवटी एका तिथल्या परिसरातील सामान्य मेकॅनिकलला आम्ही बोलवलं. म्हटलं मेकॅनिकल साहेब, फिटर अहो आमची गाडी बंद पडली, जरा याच्याकडे पहा बरं काय झालंय नेमकं. तो फिटरही आला. त्याने काय केलं, त्याने म्हटलं गाडी एकदा चालू करून दाखवा, स्टार्टर मारून दाखवा. त्याला म्हटलं अरे गाडीच चालू होत नाही. तो म्हटला तरी स्टार्टर मारा, म्हणजे मला नेमकं कळलं नेमकं फॉल्ट काय आहे. स्टार्टर मारला, त्याने इकडे हात लावला तिकडे हात लावला, बॅटरी पाहिली, पाणी पाहिलं गाडीतली, पाईप पाहिले, वायरी पाहिल्या, इंजिनही पाहिलं, इंजिन मधील ऑइलही चेक केलं, इंजिनवरती 2-3 फटकेही मारले. पण तरी तो मला म्हणायचा महाराज बघा बरं आता स्टार्टर मारून. त्याला म्हटलं भाऊ गाडीच चालू होत नाही, मी स्टार्टर मारतो तरी गाडी चालू होत नाही. शेवटी मग तो फिटर म्हटला महाराज गाडीला टोचन करून तुम्हाला चांगल्या ठिकाणी शोरूमच्या ठिकाणी न्यावं लागेल. ऐका, मग गाडी शेवटी टोचन करण्यात आली. टोचन करून आम्ही गाडी शोरूमला नेली आणि शोरूमला नेल्यानंतर आता आम्ही अगोदर तासनतास त्या गाडीला झटलो, पण शोरूमला गेल्यानंतर झालं काय, तो शोरूम मधला जो फिटर होता ना तो बाहेर आला. म्हटलं महाराज झाले काय गाडीला. म्हटलं गाडी बंद पडली अचानक. तो म्हटला बोनट उघडा. आणि त्याने म्हटलं महाराज हातोडी आहे का, हातोडी द्या. हातोडी घेतली आणि एकच ठोका मारला आणि म्हटलं महाराज करा गाडी चालू. आणि मी स्टार्टर मारला, गाडी चालू झाली. मग स्टार्टर मारल्यानंतर गाडी चालू झाली. मग त्याला म्हटलं भाऊ तुमचे पैसे किती झाले. तो म्हटला 2000 रुपये झाले. अहो म्हटलं एकच ठोका तुम्ही मारलाय, इंजिन वरती काय केलंय, एकच हातोडीचा ठोका मारलाय आणि तुम्ही त्याचे 2000 रुपये घेताय. आम्ही 2 तास जवळजवळ 100 ठोके मारले. आमच्या दुसऱ्या फिटरनी 100 ठोके मारले त्या इंजिन वरती, पण तेव्हा गाडी चालू झाली नाही. त्याने काय रुपयाही मागितला नाही. आणि तुम्ही एका ठोक्याचे किती मागताय, 2000 रुपये. 2000 रुपये कशाचे. तो म्हटला महाराज 2000 रुपये याचे आहे की ठोका मारायचे पैसे नाही. काय ठोका मारायचे पैसे नाही, पण तो ठोका कुठे मारायचा याचे 2000 रुपये आहेत. कशाचे, ठोका कुठे मारायचा याचे 2000 आहेत. मग हा जो होता ना, आता हा दृष्टांत सोडा, याला वर्म माहित होतं ठोका कुठे मारायचा. तसं सद्गुरूकडे या जीवाचं वर्म आहे की या जीवाचा उद्धार कसा होईल हे सद्गुरूकडे वर्म आहे. सामान्य माणसाकडे हे वर्म नाही. आपण सामान्य माणसं आपल्याला खूप भेटतील, दारावरती येतील, पण ऐका सद्गुरू मात्र सामान्य आपल्याला. तर आता वृद्धापकाळ जवळ आलेला आहे. मी काही दिवसाचा या येलोकाचा साथी आहे. येलोकामध्ये मी राहणार आहे. माझ्या नगराला वारसदार म्हणून आता मला कोणतरी शोधावं लागेल ना. एकतर मला देवाने पुत्रच दिला नाही, संतती दिली नाही. माझ्या राज्याचा वारसदार कोण होईल. म्हणून राजाने एक दिवशी आपल्या राज्यामध्ये दौंडी पिटवली. राज्यातील सर्व तरुणांनी उद्या सकाळी राजवाड्यावरती यायचं. ज्याला कोणाला राजा होण्याची इच्छा आहे त्या सर्व तरुणांनी उद्या सकाळी राजवाड्यावरती यायचं. मग काही होतकरू तरुण होते, ते भाल्या पहाटे उठले, स्नान वगैरे केलं आणि राजवाड्याच्या दिशेने निघाले. राजवाड्याच्या दिशेने आल्यानंतर सकाळ सकाळ दरबारात सर्व गावातील राज्यातील तरुण वर्ग उपस्थित झाला. आणि तेव्हा राजाने घोषणा केली, तरुणांनो तुम्ही या ठिकाणी आलात, कशा करता आलात. तर प्रत्येक तरुणाने सांगितलं आम्ही इथे राजा होण्याकरता आलेलो आहे, आम्ही इथे राजा होण्याकरता आलेलो आहोत. तेव्हा राजाने सांगितलं तुम्हाला राजा व्हायचंय, पण राजा होण्याकरता एक अट आहे. एकतर मला मुलगा नाही, मला पुत्र नाही, मला संतती नाही. पण ऐका, तुमच्यापैकी जो राजा होण्याचा पात्रतेचा आहे ना त्याला मी या नगरीचा वारसदार बनवणार आहे. मग तो राजा होण्याकरता एक स्पर्धा आहे, एक अट अशी आहे. माझी एक आवडती शेळी आहे. काय आहे, माझी एक आवडती शेळी आहे. त्या शेळीचं जो पोट भरून आणेल
त्याला मी राजा बनवणार. शेळीचं पोट भरतं का? सांगा ना, शेळीचं पोट भरतं? कितीही खायला घाला, शेळी शेंडा मारल्याशिवाय राहत नाही. ऐका, मग राजाला पहिला तरुण भेटला, म्हणला महाराज कुठे आहे तुमची शेळी? राजाने सांगितलं अमुक अमुक ठिकाणी शेळी आहे, तिथून घेऊन जा, सायंकाळी 5 वाजता तिला भरपूर चारा खाऊन घालून घेऊन ये. मग त्या पहिल्या तरुणाने शेळीला घेतलं आणि तो शेळी घेऊन चांगला डोंगराच्या ठिकाणी गेला. हिरवागार चारा जिथे आहे ना तिथे गेला आणि शेळीला सकाळी 9 वाजता त्यांनी चरायला सोडलं. शेळीला एकतर कधी मिळालं नव्हतं आणि मग शेळीने हुरळली शेळी हिरवा चारा पाहून भांबावली आणि नुसता चारा खाऊ लागला. तिला सुंबारच राहिला नाही की किती खायचं सुंबार राहिला नाही. पाहता पाहता पार सायंकाळचे 4 वाजले तरी शेळीचं चरणं काही थांबलं नाही. शेळी बमच्या बम झाली. शेळी म्हटली रोज माझ्या जीवनात शिमगा होता आणि आज कुठून दिवाळी आली नाही का? आज कुठून दिवाळी आली? एवढा हिरवागार चारा मला खायला मिळाला. वा वा वा. आणि ऐका, मग हा तरुण 4 वाजता शेळीला घेऊन निघाला डोंगरातून. 5 वाजता राजाच्या राजवाड्यात आला आणि राजाने सांगितलं शेळीचं पोट भरलं? तो तरुण म्हटला हो भरलेलं आहे. राजा म्हणला नक्की विचार करून सांग. महाराज अहो शेळीचं पोट भरलंय, शेळी आता गवताचं एक पान सुद्धा खाणार नाही, एवढं पोट भरलंय. राजा म्हणला 100% पोट भरलंय? हो महाराज 100% पोट भरलंय. अजिबात ती गवताचं एक पानही खाणार नाही. मग राजा म्हणला शेळीला नीट धर. राजाने गवताची पेंडी घेतली आणि आपल्या आसनावरून गवताची पेंडी शेळी समोर टाकली. गवताची पेंडी जशी शेळीने पाहिली, शेळीने हिसका दिला. त्या मुलाच्या हातातून शेळी निसटली आणि शेळीने गवताचं काय केलं? एक घास खाल्ला. लई खाल्लं नाही गवत, पण एक घास खाल्ला ना. मग राजा म्हटला अरे ज्या अर्थी तू म्हणतोय पोट भरलं आणि तरी ते शेळी चारा खाते, याचा अर्थ शेळीचं पोट भरलं नाही. पहिल्या तरुणाने शेळीला चारून आणलं पण तरी शेळीने एक घास का होईना गवताचं पान खाल्लं ना, तो नापास झाला. पाहता पाहता दुसरा तरुण आला, त्याने शेळीला पोटभर चारा खाऊन घातला. तोही घेऊन आला. राजाने तीच प्रक्रिया, तोच प्रयोग त्याच्या समोर केला. शेळीने परत त्या गवताला तोंड लावलं. पाहता पाहता राजाचे सगळे तरुण संपले आणि एक शेवटचा तरुण राहिला. तो म्हटला शेळीला कितीही खायला घातलं तरी शेळीचं पोट कधी भरत नाही. शेळीचा स्वभाव आहे, ती शेंडा मारल्याशिवाय राहत नाही, कितीही खायला घाला शेळीला. आणि मग त्या तरुणाने केलं काय? त्या शेळीला घरी नेलं, चरायला नेलं नाही. जो शेवटचा राहिला होता ना, ऐका वर्म काय असतं, मनाला मारा कसा द्यायचा ऐका. त्याने शेळीला चरायला नेलं नाही, घरी नेलं आणि घरी आपल्या एका खुटीला शेळीला बांधलं. शेळीला बांधलं आणि शेळीला बांधल्यानंतर शेळीच्या समोर गवत त्या तरुणाने टाकलं आणि शेळी जेव्हा गवत खायला त्या गवताला तोंड लावायला जायची, लक्ष देऊन ऐका, इकडे लक्ष द्या. शेळी जेव्हा गवत खायला पुढे सरकायची, त्या गवताला तोंड लावायची, तेव्हा हा तरुण त्या शेळीच्या तोंडावरती एक लाकडाचा काठीचा फटका मारायचा. पहिल्यांदा फटका शेळीच्या तोंडावरती बसला. शेळी म्हटली रोज तर माझ्या जीवनात दिवाळी होती, आज शिमगा अचानक आला कुठून? रोज मला असे फटके बसत नव्हते, आज मात्र फटका बसतोय. शेळीने पुन्हा गवताला 5-10 मिनिटांनी तोंड लावण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या वेळी तोंड लावायला गेली, दुसऱ्या वेळी फटका. तिसऱ्या वेळी तोंड लावायला गेली, तिसऱ्या वेळी फटका. पाहता पाहता शेळीला 10-12 वेळा फटके बसले. 10-12 फटक्यामध्ये शेळीच्या मनाला बोध झाला. काय? लक्ष देऊन ऐका. 10-12 फटक्यांमध्ये शेळीच्या मनाला बोध झाला की गवता जवळ गेल्यावरच फटका बसतोय, आता गवता जवळच जायचं नाही. शेळीला 10-12 वेळा फटके बसले. कळालं आपल्याला प्रपंचात रोज फटके आहेत, पण अजून आपल्याला कळालं नाही. शेळी 10-12 वेळा सावध झाली. शेळी म्हणली फटके गवतामुळे बसतात, गवतापाशी जायचं नाही. दिवसभर त्या तरुणाने शेळीला उपाशी मारलं, पाणीही पाजलं नाही. सायंकाळचे 5 वाजले आणि 5 वाजता तो राजवाड्याच्या महाद्वारात त्या शेळीला घेऊन आला आणि राजाने पुन्हा तोच प्रश्न विचारला, का रे बाबा शेळीचं पोट भरलंय?
महाराज हो भरलेलं आहे शेळीचं पोट. अरे खरं सांग, रोज तर शेळी काम फुगलेली दिसायची, तरी शेळी गवताचं एक पान इथे येऊन खात होती, एक घास तरी खात होती. आज तर शेळी मला दिसते की शेळीचं पोट आतमध्ये गेलंय आणि तू म्हणतोय पोट भरलं. खरं सांग महाराज, शेळीचं पोट 100% भरलेलं आहे. तुम्ही तिच्या पुढे कितीही गवत टाका, ती अजिबात गवताकडे पाहणार सुद्धा नाही. काय गवताकडे पाहणार सुद्धा नाही. असं म्हटलं तर राजा म्हटला खरं आहे काय? मग या तरुणाने शेळीला मोकळं सोडलं. रोजचे तरुण शेळीला धरून आणत होते, याने मोकळं सोडलं आणि म्हटला महाराज रोज तुम्ही आज्ञा करत असता, आज मी तुम्हाला आज्ञा करतोय की महाराज शेळीला मोकळं सोडलंय, तुम्ही बिंदास गवत टाका. माझ्या शेळीचं आज पोटच भरलेलं आहे, 100% पोट भरलेलं आहे, ती गवताचं एकही पान खाणार नाही. राजा म्हटला चालेल. राजाने गवताची पेंडी घेतली, अजून टाकली सुद्धा नाही, नुसती हातामध्येच आहे. काय गवताची पेंडी नुसती राजाच्या हातामध्येच आहे. शेळी तिकडेच लट लट कापायला लागली, कारण की शेळीला पेंडी दिसली. काय आठवलं? फटका आठवला. राजाने गवताची पेंडी टाकली आणि रोज शेळी गवताची पेंडी टाकल्यानंतर पुढे पळायची. काय रोज शेळी गवताची पेंडी टाकल्यानंतर पुढे पळायची आणि ते गवत खाण्याकरता धावायची. पण आज मात्र गवताची पेंडी समोर पडली आणि शेळी पुढे धावण्याऐवजी शेळी मागे पळू लागली. असं म्हटल्यानंतर राजा म्हटला खरंच तुझ्या शेळीचं आज काय झालंय? पोट भरलंय. आणि मग राजाने त्याला विचारलं, अरे बाबा या राज्यात अनेक तरुण होते, सगळे नापास झाले, पण तू ही आयडिया शिकला कुठून? तुला हे वर्ग कळालं कुठून? तो म्हटला मी ज्ञानेश्वरीचा सेवक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी सांगितले जैसे शेळी याचे चरणे, शेळीचं चरण कधी थांबत नाही, तशी मनाची धाव कधी थांबत नाही. मग या शेळीला कंट्रोल करण्याकरता मी तिच्या पुढे गवत टाकायचो. गवत खायला शेळी पुढे आली की तिच्या तोंडावरती मी फटका मारायचो. 10-12 वेळा फटके बसल्यानंतर शेळीच्या मनाला बोध झाला की गवतापाशी गेलं की फटका आहे, म्हणून शेळी आता गवताकडे धावत नाही. ऐका, म्हणून मी आज राजा झालोय. महाराज मी तुमच्या स्पर्धेमध्ये पास झालेलो आहे, मी आता राजा झालेलो आहे. ऐका, मग त्या युवकाने जसं त्या शेळीला आवरण्याकरता काठीचे फटके दिले, तेव्हा ती शेळी गवताच्या पेंडीपासून आपलं मन आवरू शकली, आपलं तोंड आवरू शकली. तसं ऐका, आपलं ही मन आहे, मन रूपी शेळी, हिचंही चरण कधी थांबत नाही. मनाचं चरण थांबलंय? मनाचं चरण अजून थांबलं नाही. मनाच्या इच्छा थांबल्यात का? ज्यांच्या मनात त्या इच्छा थांबल्यात त्यांना माणूस म्हणता येत नाही, त्यांना संत म्हणतात. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णा म्हणजे इच्छा. मनातल्या आमच्या सगळ्या इच्छा खुंटल्या, आता आम्हाला इच्छा राहिल्या नाही. आता फक्त आणि फक्त आम्ही निश्चिंत देवाजवळ विसावा घेणार. ऐका, मग या मनाला जसं त्या शेळीला काठीचा मार होता, तेव्हा ती गवतापासून आपल्या तोंडाला, आपल्या मनाला आवर घालू शकली, तसं आपल्याही मनाला आवर घालण्याकरता आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं नाम, त्या सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा फटका या मनाला वारंवार मारायचा आहे. आणि जेव्हा या मनाला वारंवार सद्गुरूंचे फटके, नामस्मरणाचे फटके बसतील, संत विचाराचे फटके या मनाला जेव्हा वारंवार बसतील, तेव्हा हे मन आता कुठे धावायचं बंद होईल. ऐका, बाहेर कुठेही धावणार नाही, ते एका ठिकाणी स्थिर होईल. कसं? तर तुकोबाराय सांगतात, आता कोठे धावे मन तुमचे चरण देख लिया, भाग गेला सीन गेला. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्याजिन प्राण आपुला गे माये, असे न धनिवरी आपुले माहेरी. ऐका, आमचं मन आता निवांत झालं. का? तर आम्हाला आमच्या सद्गुरूने सांगितलं की तुम्ही या नरदेहाला आलात
देवाची प्राप्ती केल्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. आणि देवाचं नामस्मरण केलं की देव तुम्हाला मिळेल, आणि देव तुम्हाला मिळाला म्हणजे तुम्ही मुक्त झाला. मेल्यावरती माणूस मुक्त होत नाही, हे लक्षात असू द्या. जिवंतपणेच माणसाला मुक्ती मिळत असते. मग मुक्ती म्हणजे काय तर सांगून जातो. ऐका ताई, आलं का याच्यानंतर ज्यांचं प्रवचन आहे ते आलं का? हा, मला सांगा पूर्वातच. आता हे चालत राहील नुसतं. देवाचं स्मरण आपल्याला करायचंय. आणि मग मुक्ती कशाला म्हणतात हे तुम्हाला मला सांगायचं आहे का? आपलं जगणं शिल्लक आहे. काय? आपलं आयुष्य शिल्लक आहे, पण आपल्या मनात एकही इच्छा शिल्लक नाही, त्याला म्हणायचं मुक्त. काय? आपलं आयुष्य शिल्लक आहे, आणखी किती वर्ष जगायचे आपलं ते शिल्लक आहे, पण आपल्या मनात आता एकही इच्छा शिल्लक नाही, त्याला म्हणायचं मुक्त. मग ती अवस्था तुकोबारांची झाली होती. तुकोबारा म्हणतात ना, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंट दिया धावा कृष्णेची या. आमच्या मनाला आता कसलीच इच्छा राहिली नाही. मग ऐका, मुक्त म्हणजे काय तर आपलं आयुष्य शिल्लक आहे, पण आपल्या मनात एकही इच्छा शिल्लक नाही, त्याला मुक्त म्हणायचं. आणि माणूस म्हणायचं कोणाला तर ऐका, ज्यांचं आयुष्य संपलंय पण इच्छा मात्र संपल्या. आपल्या इच्छा संपतात. आपल्या इच्छा संपवण्याकरता आपल्याला कोणाचा आश्रय घ्यायचा आहे तर त्याला एकमेव कारण म्हणजे सद्गुरू. इच्छा खुंटण्याकरता आपल्याला सद्गुरूंचा आश्रय घ्यावा लागेल. सद्गुरूंशिवाय गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय आपण उद्धरून जाणार नाही. गुरुविन कोण बतावे वाट, गुरुविन कोण बतावे वाट. ऐका, गुरुशिवाय कोण मार्ग दाखवणार आहे? ऐका, म्हणून आपल्याला काय करायचंय तर सद्गुरूंनी जो दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला चालायचं. सद्गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवायचा आहे. विश्वास हा सद्गुरूंवरती असलाच पाहिजे. सद्गुरूंनी नामस्मरण दिलंय आणि त्याच्यावरती जर आपला विश्वास नसेल तर ते नामस्मरण सिद्ध होत नाही. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवणार, मनोभावे 100% दृढ निश्चय करून विश्वास ठेवणार, तेव्हा ते नामस्मरण तुम्हाला सिद्ध केल्याशिवाय राहत नाही. लक्षात असू द्या. एक साधू होता, त्याचा खूप मोठा गुणगौरव झाला होता. त्याचं नाव लौकिक ऐकून एका झाडाखाली तो बसलेला असताना काही गावातील लोकांना समजलं की अरे अमुक अमुक ठिकाणी एक साधू महात्मा आलेला आहे आणि त्यांची भेट दुर्मिळ आहे आणि ते तिथे आलेले आहेत, आपण चला त्यांच्या दर्शनाला. पण आता सध्या ट्रेंड असा झालाय, साधू म्हणजे पैशावाला माणूस आला तरच साधूला बरं वाटतं. सामान्य माणूस आले की साधू म्हणते कशाला आला. देवाचंही तसंच झालंय. श्रीमंत माणूस आला की देवाला वाटतं वा बरं जाता आला. पण गोरगरीब, आता आपण पाहिलं ना गणपतीमध्ये दर्शनाला, VIP दर्शन वेगळं आणि गरीब तासन तास बारीला लागतात, त्यांना 1 मिनिटात बाजूला. आणि VIP बारीला लागत नाही, काही नाही, त्यांना VIP सिक्युरिटीमध्ये, जेड सिक्युरिटीमध्ये देवापर्यंत नेलं जातं. देवापाशी त्यांचा फोटोही घेतला जातो, त्यांचा सत्कारही केला जातो. ऐक काय, आता सध्या काळ खूप बदललेला आहे. मग तसं तो साधू होता आणि तो साधू त्या झाडाखाली बसलेला असताना गावातील अनेक लोक आले आणि मग त्याची चर्चा संपूर्ण परिसरात पसरली. अरे अमुक अमुक ठिकाणी असे असे महात्मे आलेले आहेत, त्यांच्या दर्शनाला गेल्यानंतर खूप आनंद आहे, त्यांचा खूप मोठा डामडौल आहे, खूप मोठे त्यांचे शिष्यगण आलेले आहेत. आणि मग एक सामान्य मेंढपाळ होता. काय सामान्य मेंढपाळ होता, त्याला इच्छा झाली. आता इच्छा झाल्यानंतर माणसाला हौसेला मोल नाही, तशी गोष्ट आहे. इच्छा झाली, त्याला वाटलं की आपणही आता सद्गुरूंना जाऊन त्या साधू महाराजांना जाऊन भेटू. त्याचं गाव मात्र साधू महाराज ज्या ठिकाणी आश्रयाला थांबले होते त्या गावाच्या पलीकडे एक नदी होती, नदीच्या पलीकडे या मेंढपाळाचं गाव. म्हणून नदीला एकतर भला मोठा पूर आलेला होता. याने पुरात उडी मारली आणि साधू महाराजांच्या दर्शनाकरता तो साधू महाराजांपर्यंत पोहोचला. मग आता हा सामान्य होता, सामान्य माणूस, साधा भोळा माणूस, त्याचा भोळा भाव असतो ना. तो म्हणला आपण साधू महाराजांकडे चाललोय, आपल्याकडे तर पैसे वगैरे काही नाही. मग त्याच्याकडे काय होतं, 2 वांगी होती आणि एक कोथिंबिरीची जुडी होती. ऐका,
सद्गुरूंच्या वचनावरती विश्वास किती ठेवायचा हे मी तुम्हाला सांगतो. त्याने 2 वांगी आणि ती भाजीची जोडी सद्गुरूंजवळ आणली. त्या साधू महाराजांचं दर्शन घेतलं. साधू महाराजांचे शिष्य बाकीचे होते. दक्षिणा वगैरे ठेवा गुरुजींच्या पायाजवळ. तो म्हटला मी सामान्य माणूस आहे, माझ्याकडे दक्षिणा वगैरे काही नाही, पण आता ही 2 वांगी आणि माझ्याकडे एक कोथिंबीरीची काय आहे जुडी आहे तेवढी मी ठेवतो. त्याने सद्गुरूंच्या पायावरती ठेवलं आणि मग त्यांनी सद्गुरूंना म्हटला साधू महाराज मी खूप श्रद्धेने तुमच्याजवळ आलो आहे, मलाही काहीतरी तुमचं नाम द्या, मलाही काहीतरी दीक्षा द्या. मग त्या साधूला वाटला नाही हे काय साधं बोळा आहे, याला काय मंत्र द्यायचा आहे. मग त्या साधूने त्याची थट्टा म्हणून त्याला मंत्र दिला. काय 2 बैगन 1 कोथिंबीर की जुडी, 2 बैगन 1 कोथिंबीर की जुडी. साधू महाराजांनी त्याला सांगितलं तुला मंत्र पाहिजे, हा घे मंत्र. कोणता? 2 बैगन 1 कोथिंबीर की जुडी. तो म्हटला हा मंत्र आहे का? साधू महाराज म्हटले हा मंत्रच आहे. त्याने त्या मंत्रावरती सद्गुरूंच्या वचनावर काय ठेवला? विश्वास ठेवला. आणि तो रोज कुठेही चालला 2 बैगन 1 कोथिंबीर की जुडी, 2 बैगन 1 कोथिंबीर की जुडी, 2 बैगन 1 कोथिंबीर की जुडी. रात्रंदिवस त्याला ध्यास लागला त्या मंत्राचा. आणि ऐका रात्रंदिवस सातत्याने जी गोष्ट केली ती सिद्ध होत असते. याने श्रद्धेने तो मंत्र जपला, सद्गुरूंवरती निष्ठा ठेवली, त्या साधूंवरती निष्ठा ठेवली, तो मंत्र जपला, तो मंत्र सिद्ध झाला. आणि 12 वर्षांनी याला कळालं काय की आपले सद्गुरू पुन्हा त्याच गावात आलेले आहेत. 12 वर्षांनी. हा 12 वर्ष काय करत होता? एकच मंत्र. कोणता? 2 बैगन 1 कोथिंबीर की जुडी. 12 वर्षांनी याला समजलं की ज्यांच्याकडून आपण अनुग्रह घेतला ते सद्गुरू पुन्हा त्या गावात आले. आणि जेव्हा आले होते तेव्हाही नदीला पूर झाला होता. हा पुन्हा गेला नदीच्या पलीकडे, पुरातून पलीकडे गेला आणि साधू महाराजांजवळ जाऊन गेला आणि म्हणला महाराज तुमच्या मंत्राने आज एवढी शक्ती तयार झाली, जे म्हणत ते खरं होतंय, फक्त आज माझी इच्छा आहे. साधू महाराज गुरुदेव सद्गुरू तुम्ही जर माझ्या जीवनात आले नसता तर माझा उद्धार झाला नसता, मला सिद्धी प्राप्त झाली नसती. साधू महाराज म्हटले की 12 वर्षापूर्वीच गिराईक दिसते आपलं, 2 बैगन 1 कोथिंबीर की जुडी. आणि हे म्हणते माझा उद्धार झाला. याचा उद्धार झाला कशाने नेमका? तो म्हटला महाराज तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो, तुम्ही फक्त माझ्या बरोबर घरी चला. साधू महाराज म्हणले कशाला घरी? इथेच सांग. नाही म्हणला तुम्हाला आज माझ्या बरोबर घरी यावंच लागत, तुमचं मला गुरुपूजन करायचे. काय करायचे? गुरुपूजन करायचे. साधू महाराज म्हणले चल बाबा तुझी लई इच्छा आहे, तेवढी इच्छा आहे, तू निश्चयच करून आला की आज गुरूंना घेऊन जायचं. आणि म्हणून साधू महाराज त्याच्या बरोबर निघाले. बरं निघाले असताना काही नदी पूल नव्हता. हा येताना त्याच्या पद्धतीने आला होता आणि जाताना मात्र आता सद्गुरूंना घेऊन जायचं. सद्गुरू म्हटले अरे ते नाव नाही, गोडी नाही, काही नाही, आपण जाणार कसं पलीकडे? तो म्हटला गुरुदेव तुम्ही काळजी करू नका, तुमचा शिष्य असामान्य नाही. काय? तुमचा शिष्य सामान्य नाही, तुम्ही दिलेला मंत्र त्याच्याकडून सिद्ध झालाय. ऐका साधून त्याची थट्टा केली होती. थट्टा म्हणून त्याला मंत्र दिला होता 2 बैगन 1 कोथिंबीर की जुडी. पण याने त्या मंत्रावरती विश्वास ठेवला, सद्गुरूंच्या वचनावरती. आणि नदीजवळ आलं. नदीला तर नाही का दुथडी भरून पूर आलेला आहे, पाणी वाहत आहे. याने आपल्या कांद्यावरची घोंगडी काढली, नदीच्या पाण्यावरती टाकली. ऐका घोंगडी एका बाजून धरली कोपऱ्यावरती आणि सद्गुरूंना म्हणला सद्गुरू ठेवा घोंगडीवरती पाय. सद्गुरूंना तर दिवसा तारे दिसायला लागले. काय? दिवसा तारे दिसले. म्हटले आता गंगासागरला थेट आपण जातोय बिना तिकिटाचं, कारण की आपण याला मंत्र दिला नाही, याची आपण काय केलेली आहे? थट्टा केलेली आहे, उपेक्षा केलेली आहे. आणि हा म्हणतो तुमचा मंत्र सिद्ध झाला. गुरुने त्या घोंगडीवरती डोळे झाकून पाय ठेवले, यानेही डोळे झाकून पाय ठेवले. ऐका आणि याने मंत्र म्हणला 2 बैगन 1 कोथिंबीर की जुडी, चल मेरे घोंगडी पैल थडी. आणि पाहता काय माझ्याकडे आश्चर्य झालं. ती घोंगडी पाण्यावरती तरली आणि त्या दोघांना घेऊन दुसऱ्या काठावरती गेली. दुसऱ्या काठावरती गेल्यानंतर या सामान्य मेंढपाळानं, या साध्या भोळ्या शिष्यानं आपल्या सद्गुरूंना सांगितलं गुरुदेव डोळे उघडा, आपण पलीकडच्या तीरावरती आलो. आणि जेव्हा त्या साधूने डोळे उघडले, पाहता काय मंडळी माझ्याकडे डोळे उघडले आणि त्या साधूलाही नवल वाटलं, अरे जे मी याला दिलं होतं ना तो मंत्र नव्हता, थट्टा म्हणून ते नाम दिलं होतं 2 बैगन
एक कोथिंबीर की जुडी, पण याने दृढ विश्वासाने ते नाम जप त्याचा केला, त्याच्यावरती दृढ विश्वास ठेवला, दृढ निश्चय करून त्याची साधना केली, परिणाम त्याची सिद्धी त्याला प्राप्त झाली. परिणाम आज या पुराच्या पाण्यातून आम्ही आज तरुण आलो. तो साधू त्या शिष्याला म्हटला, काय अरे बाबा, जे आज माझ्याकडे नाही ते आज तुझ्याकडे आहे. आणि त्या साधूने त्याला लोटांगण घातलं. माझा सांगण्याचा दृष्टांत संपला. ऐका, तो सामान्य मेंढपाळ होता, पण त्याने विश्वास ठेवला कशावर? सद्गुरूंच्या वचनावरती. म्हणून आपल्यालाही उद्धार करून घ्यायचा आहे ना. प्रत्येकाला विनंती आहे, काय करा? सद्गुरूंनी नाम तर प्रत्येकाला दिले हो, काय नाम प्रत्येकाला दिले, पण ज्याचा त्याच्यावर विश्वास आहे ना त्यालाच त्यांची प्रचिती येणार. काय देव देव कोणालाही दिसत नाही. ऐका, गुळ आहे, गुळ फक्त इथून तुम्ही पाहिला गोडी कळेल, गोडी कळू शकत नाही. गुळाची गोडी कळण्याकरता अगोदर तो गुळ चाखावा लागेल, खावा लागेल, तेव्हा त्याची गोडी तुम्हाला कळेल. तसं जोपर्यंत तुम्ही या नरदेहात आहात, जोपर्यंत तुम्ही सद्गुरू करत नाही, तोपर्यंत तुम्हाला या जीवनाची गोडी कळणार नाही, जीवनाचं महत्व कळणार नाही. आणि जोपर्यंत आपल्या जीवनात सद्गुरू येत नाही, तोपर्यंत आपला प्रपंचच चालू राहतो. ऐका, कोणता प्रपंच? मी आणि माझ, हा सर्वात मोठा प्रपंच आहे. या प्रपंचातून कोणी सुटला नाही. मग जगात सर्वात सुखी कोण आहे? नाथ महाराज सांगतात, नको नको मान, नको अभिमान. लक्ष देऊन ऐका, जगात सुखी कोण आहे? आणि ज्याला सुखी व्हायचे त्यांनी या दोन गोष्टी सोडायच्या. सुखी कोण आहे जगात? नाथ महाराज सांगतात, नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. कोण सुखी आहे? ज्याने मी आणि तू पण सोडले तो जगात सुखी आहे. म्हणजे ज्याने भेदभाव सोडला तो सुखी आहे. आपल्याकडे अजून भेद गेला नाही म्हणून आपण सुखी नाही. भेद जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण सुखी होत नाही. मग आपला भेद हा स्त्री पुरुषाचा भेद आहे, विचारांचा भेद आहे, धर्माचा भेद आहे, सगळे भेद आहेत. साधू संत तर सांगतात, जोपर्यंत तुमचा भेद जात नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. तुकोबारा म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. आपला धर्म कोणता? विष्णुमय जग. हे जग विष्णुमय आहे आणि याच्यात कोणताच भेद नाही. याच्यात फक्त आणि फक्त एकच तत्व आहे, ते म्हणजे परब्रह्म तत्व. जोपर्यंत ही अवस्था आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण सुखी होत नाही. तुकोबाराय म्हणतात, काय? आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे डोई आनंद तरंग. त्यांच्या जीवनात आनंदात तरंग होते. का? तर त्यांच्या जीवनात भेद नव्हता म्हणून ते सुखी होते. आपल्या जीवनात भेद आहेत म्हणून अजून आपण सुखी नाही. म्हणून भेदापासून दूर होण्याकरता आपल्याला सद्गुरू करावे लागतील. आणि जेव्हा आपण सद्गुरू करू तेव्हा आपला संपूर्ण भेद, मग स्त्री पुरुषाचा भेद असेल, आपला धर्माचा भेद असेल, आपला विचारांचा भेद असेल. तुकोबाराय म्हणतात ना, काय? साधू कोणाला म्हणायचं? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासे, तेची दासा आणि दासे, ज्यासी अपांगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुका म्हणे सांगू किती, तोचे
भगवंताची मूर्ती. म्हणून काय करा तर सद्गुरूंचे पाय अगोदर धरा. सद्गुरूंचे पाय धरले की आपल्यालाही देवत्व प्राप्त होईल, आपल्यालाही संतत्व प्राप्त होईल. कारण की सद्गुरूंची विशेषता काय आहे ऐका. सद्गुरू, देव, संत यांची विशेषता काय आहे सांगून जाईल तुम्हाला. तुम्ही एखाद्या मंत्र्याकडे जा, मंत्री तुम्हाला आमदार बनवू शकतो, मंत्री तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य बनवू शकतो, मंत्री तुम्हाला नगरसेवक बनवू शकतो, मंत्री तुम्हाला सरपंच बनवू शकतो. पण मंत्री तुम्हाला त्याचं पद देऊन मंत्री बनवू शकत नाही. पण संतांजवळ जा, संत तुम्हाला त्यांच्या जवळ गेल्यानंतर आपणासारिखी करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. संत तुम्हाला दुसरं काही बनवत नाही, तर संत तुम्हाला संतच बनवतात. म्हणून संतांजवळ आपण गेलं पाहिजे. संत श्रीपाद बाबा असतील, संत रामदास बाबा असतील, सद्गुरू असतील, या सद्गुरूंजवळ गेल्यानंतर एक दिवस आपण या विश्वामध्ये आपण एक दिवस पूज्य स्थानावरती जाऊन विराजमान होऊ. हे सद्गुरूंची विशेषता आहे. म्हणून ज्ञानोबाराय आज सेवेला घेतलेल्या ओळीमध्ये सांगतात, मज हृदय सद्गुरु जेने तारिला संसार पुरू, म्हणून विशेष आत्यादरू. माझ्या अंतकरणात त्यांच्याविषयी विशेष आदर आहे. का तर त्यांनी मला विवेकावर आणलं, त्यांनी मला विवेक दिला, विचार दिला. म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी. झालेली सेवा समस्त मातापित्यांच्या चरणी समर्पित करतो. सुंदर असं नियोजन सद्गुरू श्रीपाद महिला भजनी मंडळ असतील, संपूर्ण वाघोली ग्रामस्थ असतील, सुंदर असा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी आयोजित करत आहात. सत्य संकल्पाचा दाता नारायण ऐका, पूर्ण करी मनोरथ ऐका. सर्व मनोरथ पूर्ण करण्याचं काम हे भगवान परमात्मा आहे. आपण फक्त कोण आहे, निमित्त आहे. हो, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. त्याप्रमाणे भगवान परमात्मा करून घेणार आहे. आपण फक्त इथे निमित्त मात्र आहोत. म्हणून सद्गुरूंच्या ऋणातून उतराई होण्याकरता केलेला प्रयत्न आहे. वास्तविक पाहता आपण सद्गुरूंच्या ऋणातून कधी उतराई होत नाही, आई वडिलांच्या ऋणातून कधी उतराई होत नाही, पितरांच्या ऋणातून कधी उतराई होत नाही, संतांच्या ऋणातून कधी उतराई होत नाही, आणि देवाच्याही ऋणातून आपण कधी उतराई होऊ शकत नाही. मग उतराई होत नाही, मग त्यांची कृतज्ञता बाळगायची नाही का? तर असं नाही. आपण उतराई जरी होऊ शकत नसेल, पण आपल्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव हा असणं हे खूप गरजेचं आहे. आणि हेच उत्तम शिष्याचं काय आहे, लक्षण आहे की आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता, आपल्या देवाविषयी कृतज्ञता, आपल्या आई वडिलांविषयी कृतज्ञता, आपल्या संतांविषयी कृतज्ञता. हे उत्तम पुरुषाचं, उत्तम शिष्याचं हे लक्षण आहे. म्हणून हा कृतज्ञता सोहळा संपूर्ण महिला भजनी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला. सुंदर असं नियोजन आहे, देखणं नियोजन आहे. याला कोणाची नजर लागू नये एवढीच माऊली चरणी प्रार्थना करतो. आणि माऊली, जसं तुम्हाला सद्गुरू मिळाले निवृत्तीनाथ महाराज, आणि त्यामुळे तुम्ही हे विश्व करून गेलात, तसं आज आमच्याही जीवनात बाबांसारखे सद्गुरू लाभले. आणि आज आम्हालाही जीवनाचा मार्ग सापडलेला आहे. फक्त आता आपलं काम एकच आहे, काय? प्रयत्न करून त्या मार्गाने चालणं. सद्गुरू, मी मगाशीच बोलून गेलो की गुरूंचं काम हे फक्त 1% असतं. काय? गुरूंचं काम किती टक्का? 1%. तू या मार्गाने चाल. पण शिष्याचं 99% काय असावे? शिष्याचे प्रयत्न असावे. गुरूंचं काम एकच की 1% नाम घे, पण 99% प्रयत्न हे कोणाचे असले पाहिजे? शिष्याचे. नुसतं नाम घेऊन लागत नाही. हो, नाम घेतल्यानंतर त्याची साधना झाली पाहिजे, आराधना झाली पाहिजे, त्याचं अनुष्ठान झालं पाहिजे, त्याचं रोज आसन मांडून आपण त्याचं जप साधना केली पाहिजे. आणि तेव्हा ते नाम सिद्ध होत असतं. नाही विश्वामध्ये नाम तर प्रत्येकाला माहिती आहे, पण ऐका, नाम आपल्याला सिद्ध करायचे. सद्गुरूंनी नाम दिलंय, फक्त आता ते किती घोकायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे. आणि जोपर्यंत आपण ते घोकत नाही, तोपर्यंत आपल्या मनातले भेदभाव जात नाही, तोपर्यंत आपल्याला या जीवनाचं वर्म कळणार नाही, तोपर्यंत आपल्याला जगणं कळणार नाही. म्हणून जगणं कळण्याकरता आपल्याला काय करायचंय, तर ते नाम रात्रंदिवस काय करायचंय? घोकायचंय. आणि एकदा का नाम आपल्या अंतकरणात रुजलं, मग माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. मग अशी आपली अवस्था झाली की
की आपण मुक्त झालो. मुक्त होण्याकरता आपल्याला रात्रंदिवस तो 8 तास करायचा आहे. म्हणून झालेली सेवा समस्त माता पित्यांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी आदरणीय ताईंचं आगमन झालेलं आहे. लगेच प्रवचन सेवा या ठिकाणी चालू आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान